नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला, पाहतोय देश महाराष्ट्र। भाजपची पहिली यादी जाहीर होताच अनेक मतदारसंघामध्ये बंडाचे वारे वाहू लागले। दरम्यान यानंतर हे बंडाचे वारे थांबवण्यासाठी सागर बंगल्यावर फडणवीसांकडून समजूत काढण्याचे प्रयत्न देखील सुरू आहेत। पाहुयात नेमके कुठे बंडखोरी होऊ शकते। कल्याणमध्ये गणपत गायकवाडांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांच्या उमेदवारीला शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांचा विरोध, निर्णय जाहीर करणार। कल्याण पूर्वेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे। आम्ही या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं काम करणार नाही आणि सडेतोड जवाब त्याला आम्ही काही वेळातच देऊ। राहुरीमध्ये बंडखोरीचे वारे, शिवाजी कर्डिलेंना उमेदवारी दिल्यानं भाजपचे चंद्रशेखर कदम नाराज। तू मला नेता बनवणारे माझे कार्यकर्ते आणि माझे सर्व सहकारी आहेत। जी काही भूमिका कार्यकर्ते मांडतील त्या भूमिकेचा आदर करून त्या भूमिकेबरोबर मी राहणार असल्याचं मी ठामपणे सांगतो। शेवगाव पाथर्डीमध्ये मोनिका राजळेंना उमेदवारी दिल्यानं भाजपचे गोकुळ दौंड नाराज। पुण्यामध्ये पर्वतीमधून माधुरी मिसाळ यांना उमेदवारी दिल्यानं भाजपचे इच्छुक असलेले श्रीनाथ भीमाले नाराज। पार्टीचा कार्यकर्ते, मला उमेदवारी हवीच होती, त्याप्रमाणे मी कामही केलं होतं, स्ट्रॉंगली मागणीही केली होती। न मिळाल्यामुळे मी नाराज आहेच ना, 100% नाराज आहे। फुलंब्रीमध्ये अनुराधा चव्हाण यांना भाजपकडून उमेदवारी दिल्यानं शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख रमेश पवार नाराज, उमेदवारी अर्ज दाखल करणार। या मतदारसंघात संदीपान पाटील भुमरे साहेबांच्या माध्यमातून कामं केलेली आहेत आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी ही निवडणूक 100% लढवणार। म्हणजे अनुराधा चव्हाण यांच्या विरोधात तुम्ही बंडखोरी करणार? 100% लढवणार, 100%। सावंतवाडीमध्ये केसरकरांच्या विरोधात भाजपचे विशाल परब अपक्ष लढण्याच्या तयारीत। रत्नागिरीमध्ये शिंदे गटाचे उमेदवार उदय सामंतांना भाजपच्या बाळा माने यांचा विरोध। सांगलीमध्ये सुधीर गाडगीळ यांना उमेदवारी जाहीर झाल्यानं भाजपचे शिवाजी डोंगरे नाराज, अपक्ष लढणार। भाजपची यादी जाहीर होताच बंडाचे वारे, सागर बंगल्यावर समझोत्याचे प्रयत्न। सागर बंगल्यावर फडणवीसांच्या बैठका, नाराजी दूर करण्याचे प्रयत्न। भाजपची यादी जाहीर झाल्यानंतर नाराज इच्छुक फडणवीसांच्या भेटीला। श्रीगोंद्यात भाजपची यादी जाहीर होताच बंडखोरीचे वारे, भाजप नेत्या सुवर्णा पाचपुते अपक्ष लढण्यावर ठाम असल्यानं उमेदवारी जाहीर झालेल्या प्रतिभा पाचपुतेंनी घेतली फडणवीसांची भेट। चांदवडमध्ये राहुल आहेर यांना उमेदवारी दिल्यानं भाजपचे केदा आहेर नाराज, राहुल आहेर फडणवीसांच्या भेटीला। परतून पुन्हा सर्वेच्या आधारावर राहुलचंच नाव त्या ठिकाणी आलेलं आहे आणि म्हणून ते सांगायला लागले की बाबा मी प्रेस घेऊनही त्या ठिकाणी सांगितलं नाशिकला की मी तिकीट घेत नाही, राहुलला तिकीट देतो आहोत। मेळावे पण आम्ही सुरू केलेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 24 तारखेला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। शिंदे कोपरी 5 पाखाडीमधून उमेदवारी अर्ज दाखल करतील, तर फडणवीस 28 तारखेला नागपूर दक्षिण पश्चिम मधून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, तर अजित पवार देखील 28 तारखेला अर्ज भरतील। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 24 तारखेला आपला उमेदवारी अर्ज भरतील, तर फडणवीस 28 ऑक्टोबरला आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील, तर अजित पवार सुद्धा 28 ऑक्टोबरला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। सागर बंगल्यावर सध्या इच्छुकांनी फडणवीसांची भेट घेतली आहे। देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर इच्छुकांनी गर्दी केली आहे, तर दुसरीकडे हेमंत गोडसे, हेमंत पाटलांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। नाशिक मध्य मतदारसंघातून नाव जाहीर न झाल्यानं देवयानी फरांदेंनी फडणवीसांची भेट घेतली। 24 माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांसह देवयानी फरांदे फडणवीसांच्या भेटीला गेल्या। देवयानी फरांदेंच्या पाठोपाठ गिरीश महाजनही फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल झाले। अंधेरी पूर्वमधून मुरजी पटेल यांना उमेदवारी जाहीर न झाल्यानं फडणवीसांची भेट घेतली। मुंबादेवी मतदारसंघातून अतुल शहा इच्छुक आहेत। चर्चेसाठी फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर गेले। भारती लवेकरांनी वर्सोवा मतदारसंघातून पहिल्या यादीत नाव नसल्यानं फडणवीसांची भेट घेतली। मावळमधून उमेदवारी मिळावी यासाठी बाळा भेगडेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। खडकवासल्यातून पहिल्या यादीत नाव न आल्यानं भीमराव तापकीर यांनी फडणवीसांची भेट घेतली। पहिल्या यादीत बोरिवली मतदारसंघातून नाव जाहीर न झाल्यानं सुनील राणेंनी फडणवीसांची भेट घेतली। नाशिक विधानसभेच्या जागेवर माजी खासदार हेमंत गोडसे इच्छुक, शिंदेंच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल। हेमंत पाटील देखील वर्षा बंगल्यावर दाखल, नांदेडमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक। नारायण राणे देखील वर्षा बंगल्यावर शिंदेंच्या भेटीसाठी दाखल, निलेश राणे कुडाळमधून लढण्यासाठी इच्छुक। मुंबईतील इच्छुक उमेदवार उद्धव ठाकरेंच्या भेटीला,
भायखळ्यामधून गीता गवळी, रमाकांत रहाटे, मनोज जामसुदकर, किशोरी पेडणेकर इच्छुक. शिवडीमधून अजय चौधरी आणि सुधीर साळवी इच्छुक. चेंबूरमधून प्रकाश फातर्पेकर, अनिल पाटणकर इच्छुक. कुर्ल्यामधून प्रवीणा मोरजकर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक. घाटकोपर पश्चिममधून सुरेश पाटील, संजय भालेराव इच्छुक. मागाठाण्यातून संजना घाडी, उदेश पाटेकर इच्छुक. दादर माहीममधून महेश सावंत इच्छुक. उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि शहा आणि राऊतांच्या भेटीच्या बातम्यांवरून राऊत प्रचंड भडकले. आमच्यावर संशय घेणारे एका बापाची औलाद नाही, अशी घणाघाती टीका संजय राऊतांनी केली. अमित शहा आणि आपल्या भेटी संदर्भातल्या अफवा पसरवल्या जात असल्याचा आरोप राऊतांनी केलाय. अमित शहा आणि माझी भेट हा हास्यास्पद प्रश्न असल्याचं संजय राऊत म्हणाले. आमच्यावर संशय घेणारे एका बापाची औलाद नाही, मग ते कोणत्याही पक्षाचे असो. ज्यांनी बातमी दिली, अफवा पसरवली, सुपारी दिली, त्यांची आमच्याकडे माहिती आहे, असं देखील राऊतांनी म्हटलंय. ठाकरेंची शिवसेना औरंगजेब किंवा अफजल खानाशी हात मिळवणी करणार नाही. शिवसेना महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी तडजोड करणार नाही. महाविकास आघाडीचा 210 जागांवर तोडगा निघालाय. 78 जागांवर बोलणी सुरू आहेत, राऊतांची माहिती. अमित शहा आणि आपल्या भेटी संदर्भातल्या अफवा पसरवल्या जात असल्याचा आरोप राऊतांनी केलाय. अमित शहा आणि माझी भेट हा हास्यास्पद प्रश्न असल्याचं संजय राऊत म्हणाले. आमच्यावर संशय घेणारे एका बापाची औलाद नाही, मग ते कोणत्याही पक्षाचे असो. आम्ही संघर्ष केला आणि तो आज संघर्ष अशा टोकाला आलेला आहे की जर कोणी अशा शंका घेत असतील तर ते एका बापाची औलाद नाही. मी स्पष्ट बोलतो, आमच्यावर शंका घेणारे. ज्यांनी बातमी दिली, अफवा पसरवली, सुपारी दिली, त्यांची आमच्याकडे माहिती आहे, असं देखील राऊतांनी म्हटलंय. ठाकरेंची शिवसेना औरंगजेब किंवा अफजल खानाशी हात मिळवणी करणार नाही. त्यांच्याशी हात मिळवणी करणं म्हणजे औरंगजेब अफजल खानांशी हात मिळवणी करणं. शिवसेना महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी तडजोड करणार नाही. ठामपणे सांगतो, शिवसेना महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी तडजोड करणार नाही. तर काही करा, विदर्भातील 12 जागा ठाकरे गटाला सोडू नका. दिल्लीमधल्या काँग्रेसच्या बैठकीत राज्यातल्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. जागा वाटपामध्ये ठाकरे गटाकडून सहकार्य होत नाही, असा सूर बैठकीमध्ये होता, अशी माहिती मिळते. काँग्रेस ठाकरेंमधला वाद 12 जागांवरून 6 वर. ठाकरेंना विदर्भातील 12 जागा सोडू नका. राज्यातल्या काँग्रेस नेत्यांची हायकमांडकडे भूमिका आहे. ठाकरे गट शरद पवारांकडे असलेल्या जागा का मागत नाहीत? ठाकरेंनी ताठर भूमिका सोडून पुढच्या वाटाघाटीकडे लक्ष वळवायला हवं, असं काँग्रेस नेत्यांचं म्हणणं आहे. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, जागा मागणं म्हणजे वाद नाही, अशी भूमिका राऊतांनी मांडली आहे. लोकसभेच्या 3 ते 4 जागा आमच्या काँग्रेससाठी सोडल्या तेव्हा वाद नव्हता का, असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय. आता फक्त विदर्भातील 6 ते 7 जागांवर वाटाघाटी राहिल्यात. उद्यापर्यंत वाद मिटेल, असं वडेट्टीवार यांच्याकडून सांगण्यात आलंय. मला असं वाटत नाही असा काही सूर लागला असेल, बरं का. सूर असे लागत नाहीत ना, मग सूर बिघडतात सगळ्यांचे. असे सूरबीर काय लागत नसतात. खरगे साहेबांशी सुद्धा आमचा संवाद चालू आहे. सर, तुम्ही काल नाराजगी व्यक्त केली आहे, शिवसेनाला घेऊन वाद खूप जास्त वाढला असं कोणी म्हटलंय? कशाला भांडण लावतो आमच्यामध्ये? आम्ही नसीम खानला आम्ही पाठवलं होतं पवार साहेबांकडे. त्यांची आमची सगळ्यांची यादी त्याच्यामध्ये. काल आम्ही दिल्लीत होतो, त्याच्यामुळे काल नसीम खान जी आमचे CWC मेंबर ते त्यांच्याकडे गेले होते. उद्धवजीशी ते संपर्कात होते आणि आमची तिथं मुंबईतही चर्चा सुरू आहे. शरद पवार यांच्याकडून ठाकरे गट आणि काँग्रेसमधील वादावर मध्यस्थी करण्यात आली. ठाकरे गट आणि काँग्रेसमधील काही जागांवर वाद असल्यामुळे महाविकास आघाडीतील वाद टाळण्यासाठी पवारांकडून मध्यस्थी करण्यात आली. शरद पवार यांनी काँग्रेस हायकमांडशी चर्चा केल्याची माहिती आहे. शरद पवारांनी काँग्रेसच्या हायकमांडशी संपर्क साधला, वादावर मध्यस्थी केली. आधी आदित्य ठाकरे आणि अनिल परबांनी काँग्रेसच्या भूमिकेची माहिती पवारांना दिली. रात्री उशिरा जयंत पाटील मातोश्रीवर पवार काँग्रेस हायकमांडमध्ये झालेल्या चर्चेची माहिती ठाकरेंना दिली. वाद मिटवण्यासाठी आणि तोडगा काढण्यासाठी जयंत पाटील ठाकरेंची रात्री उशिरापर्यंत चर्चा. ठाकरे आणि जयंत पाटलांची चर्चा सुरू असताना विनायक राऊतही उपस्थित. कालच्या चर्चेनंतर आज ठाकरे आणि संजय राऊतांची नरवाईची भूमिका. विदर्भातल्या काही जागांवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वाद. शरद पवारांची मध्यस्थी.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून 16 जणांना एबी फॉर्म देण्यात आले. छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांना एबी फॉर्म देण्यात आले. संजय बनसोडे, चेतन तुपे, सुनील टिंगरे यांना देखील एबी फॉर्म देण्यात आले आहेत. छगन भुजबळ यांना येवला मतदारसंघाचा एबी फॉर्म देण्यात आला आहे. छगन भुजबळ येवला, दिलीप वळसे पाटील आंबेगाव, संजय बनसोडे उदगीर, चेतन तुपे हडपसर, सुनील टिंगरे वडगाव शेरी, दौलत दरोडा शहापूर, राजेश पाटील चंदगड, दत्तात्रय भरणे इंदापूर, आशुतोष काळे कोपरगाव, हिरामण खोसकर इगतपुरी, नरहरी झिरवाळ दिंडोरी, भरत गावित नवापूर, बाबासाहेब पाटील अहमदपूर चाकूर, अतुल बेनके जुन्नर, नितीन पवार कळवण, इंद्रनील नाईक पुसद, बाळासाहेब आजबे आष्टी पाटोदा, शेखर निकम चिपळूण, धनंजय मुंडे परळी. एक आमदारांनी उभी फॉर्म घेऊन गेला. आम्हाला उभी फॉर्म घ्यायला आता काही 500 माणसं आमच्या आलेले आहेत. निवडणुकीचा काय विषय राहिलेला आहे? एकच आमदाराला उभी फॉर्म घेऊन आला. या ठिकाणी सकाळी फक्त अजितदादाचा 8 वाजता फोन आला बंगल्यावरून का तुम्हाला बोलवलंय, शक्यतो उभी फॉर्म द्यायची तयारी आहे. नुसतं माहीत झालं तरी 500 माणसं आली, सगळे नेते आणि कार्यकर्ते. आता जवळजवळ 500 पैकी 250 सरपंचच आहे. आता सरपंच सगळे उपसरपंच नेते एकत्र असल्यावर माझ्यासारख्या फक्त उचल नवरदेव जायचं आणि मंदिरात बसायचं. संदीप नाईक शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. संदीप नाईक बेलापूरमधून लढण्यासाठी इच्छुक आहेत. संदीप नाईक उद्या शरद पवार गटामध्ये प्रवेश करतील. गणेश नाईक यांचे पुत्र आहेत संदीप नाईक. भाजपचे आमदार गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत. प्रश्न असा की भारतीय जनता पक्ष शिस्तीचा पक्ष आहे. या पक्षामध्ये निर्णय घेण्यापर्यंत तुम्ही तुमच्या भूमिका मांडू शकता, आग्रह धरू शकता, निग्रह करू शकता, परंतु दुराग्रह करण्याची मोकळीक भारतीय जनता पक्षात नाही. संदीप नाईकांना मी बोललो की बरं तुम्ही पक्षाच्या शिस्तीच्या चौकटीत राहावं. तर परिपक्व व्यक्तिमत्व आहे. त्यांना मी सांगितलं की मला वाटतं त्यांनी सांगितलं, आता त्याला काय वाटतं तो निर्णय घ्यायला मोकळा आहे. महायुती मनसेला काही जागांवर बिनशर्त पाठिंबा देण्याची शक्यता आहे. शिंदे, फडणवीस, राज ठाकरे यांच्यामध्ये 2 तास चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. मुंबईमधल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शनिवारी रात्री ही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. शनिवारी रात्री 12 वाजता फडणवीस, बावनकुळे नागपुरातून मुंबईमध्ये आले. रात्री 12 वाजता फडणवीस आणि बावनकुळेंचा ताफा मुंबई विमानतळावरून निघाला. दोघांच्याही वाहनांचा ताफा वरळीपर्यंत आला आणि नंतर ताफा अज्ञात स्थळी गेला. मुख्यमंत्री शिंदे देखील रात्री ठाण्याहून मुंबईच्या दिशेने निघाले. मध्यरात्री शिंदे, फडणवीस, राज ठाकरे एका हॉटेलमध्ये भेटले अशी सूत्रांची माहिती आहे. याच बैठकीमध्ये महायुतीकडून मनसेला काही जागांवर बिनशर्त पाठिंबा देण्याची चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. शिवडी, वरळी, माहीमसह काही मतदारसंघांबाबत तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. अमित ठाकरे माहीममधून निवडणूक लढवण्याची चर्चा आहे. महायुतीनं पाठिंबा दिल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. शिवडीतून बाळा नांदगावकर विधानसभेच्या रिंगणामध्ये आहेत. महायुतीनं पाठिंबा दिल्यास मोठा बॅकअप मिळू शकतो. बैठकीनंतर फडणवीस मध्यरात्री 3 ते 3:30 वाजण्याच्या दरम्यान सागर बंगल्यावर परतले. मुख्यमंत्री शिंदे देखील मध्यरात्री 3 ते 3:30च्या दरम्यान वर्षा बंगल्यावर आले. मताचं थोडंसं विभाजन होऊ नये म्हणून राजसाहेबांनी महायुतीबरोबर आलं पाहिजे. त्यांचा एक वेगळा सन्मान प्रत्येक वेळेला महायुतीने राखलेला आहे. मग एकनाथ शिंदे साहेब असेल, देवेंद्र फडणवीस असतील, यांनी कधी त्यांच्यापासून अंतर ठेवून वागलेले नाही. मुख्यमंत्री शिंदेंकडून मुक्ताईनगरचा उमेदवार घोषित करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांकडून चंद्रकांत पाटलांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मागच्या वेळी चंद्रकांत पाटलांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. मात्र यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेनेकडून चंद्रकांत पाटलांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उमेदवार म्हणून या ठिकाणी चंदूबाई विजयी झाल्याशिवाय राहणार नाही हे मी आता गुलाबराव आता चंदूभायाकडे बरोबर लक्ष द्या.